Good morning, students. In last presentation, we have started our next chapter, that is respiration. So, respiration. What is meant by respiration? In respiration, ATP molecule is synthesized, and it is an exergonic or energy liberating process की ज्याच्यामध्ये ATP मॉलिक्यूल हा लिबरेट केला जातो आणि तो ATP मॉलिक्यूलचा उपयोग लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी करत असतो. अँड respiration, it is an intracellular oxidation process in which complex organic substances are broken down into simple substances with stepwise release of energy is called respiration. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन स्टार्ट केलं होतं. एरोबिक रेस्पिरेशन, द रेस्पिरेशन विच टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ oxygen is called as aerobic respiration. With the use of oxygen, glucose molecule is broken down and ATP molecule is liberated. हे आपण लास्ट लेक्चरला बघितले आहे. त्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशनचे 3 स्टेप्स असतात. ग्लायकोलायसिस, त्यानंतर क्रेब्स सायकल, TCS, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज TCA सायकल, अँड ETS, दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर याच्यामध्ये आपण पहिली जी स्टेप आहे ती लास्ट प्रेझेंटेशनमध्ये आपण बघितलेली आहे, ग्लायकोलायसिस, की ज्याच्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होऊन पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल हे तयार होत असतात. फेट ऑफ पायरुविक ॲसिड, इथे छोटीशी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसते. याच्यामध्ये ग्लुकोज अंडरगोज ग्लायकोलायसिस गिव्स राईज टू मॉलिक्यूल्स ऑफ पायरुविक ॲसिड तयार होतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा यूज जिथे केला जातो त्या रेस्पिरेशनला एरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं, आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा यूज केला जात नाही अशा रेस्पिरेशनला अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. तर ग्लायकोलायसिसनंतर पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार होतो, पण पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर इट इज नॉट डायरेक्टली एंटर्स इन टू द TCA सायकल. लगेच तो TCA सायकलमध्ये एंटर होत नाही, तर त्याच्या आधी ॲसिटिलेशन, पायरुविक ॲसिडचं ॲसिटिलेशन होतं. म्हणजे पायरुविक ॲसिड हा जो अनॲक्टिव्ह मॉलिक्यूल आहे त्याचं ॲक्टिव्ह मॉलिक्यूल दॅट इज ॲसिटिल कोएमध्ये कन्व्हर्जन होतं, आणि त्यानंतर ॲसिटिल कोए विल एंटर्स इन टू द TCA सायकल, आणि त्याचे ॲसिटिलेशन झाल्यानंतर TCA सायकलची सुरुवात ही होत असते. कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ॲसिड इंटू ॲसिटिल कोए इज कॉल्ड ॲसिटिलेशन. पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएमध्ये होण्याच्या प्रोसेसला ॲसिटिलेशन रिॲक्शन असं म्हणतात. अँड रिॲक्शन स्टार्ट्स इन सायटोप्लाझम अँड कम्प्लीट्स इन मायटोकॉन्ड्रिया. आणि ही रिॲक्शन कुठे सुरू होते, तर ही रिॲक्शन सायटोप्लाझममध्ये ह्या रिॲक्शनची सुरुवात होते, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ही रिॲक्शन जी आहे ॲसिटिलेशनची ती कंप्लीट होत असते. पायरुवेट इट गेट्स कन्व्हर्टेड इंटू with the help of CoA factor, it get converted into acetyl CoA, आणि कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल इथे लिबरेट होत असतो. द कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ॲसिड इंटू ॲसिटिल कोए इज कॉल्ड ॲसिटिलेशन. त्यानंतर द पायरुविक ॲसिड फॉर्म्ड इन ग्लायकोलायसिस डज नॉट एंटर्स इंटू द क्रेब्स सायकल. तो डायरेक्टली क्रेब्स सायकलमध्ये एंटर करत नाही. म्हणूनच ॲसिटिल कोए ॲक्ट्स ॲज ए कनेक्टिंग लिंक. म्हणून ॲसिटिल कोएला कनेक्टिंग लिंक म्हटले. कसेच कनेक्टिंग लिंक बिटवीन द ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल. ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल या दोन रिॲक्शनला कनेक्ट करण्याचं काम हा ॲसिटिलेशनची रिॲक्शन करत असते, म्हणून याला लिंक रिॲक्शन असंही याला म्हटलं जातं. मग 2 मार्कासाठी तुम्हाला गिव्ह द लिंक रिॲक्शन ऑफ ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला हे जे तुम्हाला दिसतं आहे, कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ॲसिड इंटू ॲसिटिल कोए इज कॉल्ड ॲसिटिलेशन ऑर लिंक रिॲक्शन, हे लिहिणं गरजेचं आहे. आणि जी रिॲक्शन तुम्हाला खाली दिसते आहे ती रिॲक्शन लिहिणं गरजेचं आहे, की याच्यामध्ये काय होतं असतं, द रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ऑक्सिडेशन अँड डिकार्बोक्सिलेशन ऑफ पायरुवेट टू फॉर्म ॲसिटिल. यावेळेला इथे काय होतं असतं, ऑक्सिडेशन आणि डिकार्बोक्सिलेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन विच इज एक्सेप्टेड बाय NAD, की जो हायड्रोजन रिमूव्ह केलेला हायड्रोजन NAD एक्सेप्ट करून त्याचं रिडक्शन NADH2 मध्ये होतं, आणि त्याच वेळेला डिकार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा रिमूव्ह केला जातो
म्हणजे डिकार्बॉक्सिलेशनसुद्धा या ठिकाणी ॲसिटिलेशन होत असतं. ॲसिटिल कंबाईन्स विथ द कोएन्झाईम ए टू फॉर्म ॲसिटिल कोए विच ॲक्ट्स ॲज अ सबस्ट्रेट, की जो सबस्ट्रेट म्हणून ॲक्ट होणार आहे कुठे, ग्लायकोलायसिससाठी. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ॲसिटिल कोए सेकंड रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. ॲसिटिल कोएची TCA सायकल आपल्याला बघायची आहे. मग TCA सायकल कशाला म्हणता येईल, या TCA सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल असं पण म्हणतात, किंवा ऑर TCA सायकल ऑर ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल इसेन्शियली इन्व्हॉल्व्स, की ज्याच्यामध्ये काय होतं, इसेन्शियली इट इन्व्हॉल्व्स द ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोए. जो ॲसिटिल कोए तयार झालेले आहे त्याचं ऑक्सिडेशन याच्यामध्ये होणार आहे टू CO2 अँड वॉटर. नंतर रिॲक्शन ऑकर इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स इन क्लोज अप्रॉक्सिमिटी टू द ATS. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ही रिॲक्शन होत असते. ही डायग्राम आहे, ही आहे याची सायट्रिक ॲसिड सायकल जी तुम्हाला दिसते आहे. ॲसिटिल कोएचं कन्व्हर्जन पहिले सायट्रेटमध्ये होतं, नंतर आयसोसायट्रेट, अल्फा ग्लुटारेट, सक्सिनिल कोए, नंतर सक्सिनेट, fumarate, malate and oxaloacetate. These are the compounds, intermediate compounds formed during the citric acid cycle. आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स, वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड याच्यामध्ये तयार होत असतात, म्हणून या सायकलला ऑर्गॅनिक ॲसिड सायकल असंही म्हणतात. सो दिस इज देन दिस डायग्राम यू कॅन सी द फिगर नंबर 13.1 क्रेब सायकल. तुमच्या टेक्स्टबुकमधलाच हा ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला दिसते. पायरुविक ॲसिड सगळ्यात सुरुवातीपासून दिलेले आहे. पायरुविक ॲसिड ॲसिटिलेशन होतं, NADH + H+ CO2 लिबरेट होणार आहे, CO2 डिकार्बॉक्सिलेशन होणार आहे, आणि ॲसिटिल कोए विल एंटर्स इन टू द क्रेब सायकल. सगळ्यात सुरुवातीला तर पायरुविक ॲसिड गिव्स राइज टू ॲसिटिल कोए इन ॲसिटिलेशन अँड देन ॲसिटिल कोए विल एंटर्स इन टू द क्रेब सायकल. सुरुवातीला आता तुमच्या ह्या डायग्राममध्ये कंडेन्सेशन ब्ल्यू कलरमध्ये जे नावं दिलेली आहेत, त्या ज्या प्रोसेस आहे, रिॲक्शन आहे, याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या रिॲक्शनची नावं तुम्हाला दिलेली आहे, आणि तिथे नंबर पण दिलेले आहे. जवळ एकूण 10 रिॲक्शन याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्या क्लिअरली याच्यामध्ये झूम करून तुम्ही बघू शकतात. आणि कंडेन्सेशन, डिहायड्रेशन, ऑक्सिडेशन, ऑक्सिडेटिव्ह कार्बॉक्सिलेशन, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, डिहायड्रोजनेशन, हायड्रेशन अँड रिहायड्रोजनेशन या रिॲक्शन याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एन्झाईमची नावं, हे प्रत्येक रिॲक्शन जी आहे, ह्या ज्या 10 रिॲक्शन आहे, ह्या दीज आर कॅटलाइज्ड बाय ऑर टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ डिफरंट एन्झाईम्स. वेगवेगळे एन्झाईम्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्याची नावं सर्कलच्या आतमध्ये ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला दिलेली आहेत. आणि जे इंटरमिजिएट ॲसिड्स जे तयार होतात ते रेड कलरमध्ये ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहेत. आता पहिली जी रिॲक्शन आहे ती आहे कंडेन्सेशन. कंडेन्सेशनमध्ये काय होणार आहे, 2 कार्बन कंटेनिंग ॲसिटिल कोए कंबाईन्स विथ 4 कार्बन कंटेनिंग ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड बरोबर तो कंबाईंड होणार आहे, त्याचं कंडेन्सेशन, आणि टू फॉर्म 6 कार्बन कंटेनिंग सायट्रेट और सायट्रिक ॲसिड is formed. One molecule of hydrogen is used in the reaction and CoA is released for recycling. The enzyme citrate synthetase is required for this reaction. ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड बरोबर ॲसिटिल कोए कंबाईन होतो, कंडेन्सेशनची रिॲक्शन होते, त्यावेळेला हायड्रोजन मॉलिक्यूल यूज केला जातो आणि त्यानंतर सायट्रेट हा 6 कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल तयार होतो इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम सायट्रेट सिंथेटेज. त्यानंतर सेकंड जी रिॲक्शन आहे त्याला आयसोमरायझेशन म्हटलं आहे, आणि आयसोमरायझेशन परत 2 रिॲक्शन आहे, डिहायड्रेशन आणि हायड्रेशन. तर डिहायड्रेशनमध्ये काय होणार आहे, सायट्रेट इज फर्स्ट कन्व्हर्टेड इन टू सिस ॲकोनिटेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ॲकोनिटेज, अँड नंतर हायड्रेशन होणार आहे, सिस ॲकोनिटेट इज कन्व्हर्टेड इन टू आयसोसायट्रेट, तिथे परत डिहायड्रेशन होणार आहे, आणि त्या सिस ॲकोनिटेट निटेज हे एन्झाईम परत ते लागणार आहे. आयसोसायट्रेट थर्ड प्रोसेस जी होणार आहे ती ऑक्सिडेटिव्ह कार्बॉक्सिलेशन. ऑक्सिडेटिव्ह कार्बॉक्सिलेशनमध्ये ऑक्झॅलो सक्सिनेट
डिकार्बोक्सिलेशन होणार आहे. ऑक्झॅलोसक्सिनेट इज कन्वर्ट्स इंटू अल्फा कीटोग्लुटारेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्सिलेज. ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये ऑक्झॅलोसक्सिनेट विल convert into alpha ketoglutarate. Then alpha ketoglutarate converts into succinyl CoA, undergoes oxidation and decarboxylation. Alpha ketoglutarate undergoes decarboxylation and oxidation. Decarboxylation म्हणजे काय होणार आहे? कार्बन डायऑक्साईडचं रिमूव्ह होणार आहे आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? H+ मॉलिक्यूलचं H+चं पण रिमूव्ह याच्यामध्ये होणार आहे ऑक्सिडेशनमध्ये. आणि त्यानंतर सक्सिनिल अल्फा कीटोग्लुटारेट गिव्स राईज टू सक्सिनिल कोए. सक्सिनिल कोए इज अगेन हायड्रोलाइज्ड by water molecule to form succinate and by removal of coenzyme A, and this reaction is catalyzed by succinate thiiokinase. ज्याचं नाव डायग्राममध्ये दिलेलं नाही आहे, पण सक्सिनेट थिओकायनेस ह्या एन्झाईमच्या मदतीने सक्सिनिल कोए विल कन्वर्ट्स इंटू सक्सिनेट. आणि ह्याच वेळेला ड्युरिंग दिस रिॲक्शन एनर्जी इज लिबरेटेड विच इज यूज्ड इन द सिंथेसिस ऑफ GTP ग्वायनोसिन ट्रायफॉस्फेट इथे तयार होणार आहे, विच रिॲक्ट्स विथ ADP विच रिॲक्ट्स टू फॉर्म GDP and reacts with during this reaction energy is liberated which is used in the synthesis of GTP, which react with ADP and to form ATP. Such type of ATP synthesis is called substrate level phosphorylation. आणि अशा पद्धतीने ATP मॉलिक्यूल सक्सिनिल कोए प्लस GDP गिव्स राईज टू सक्सिनेट आणि GTP, आणि त्यानंतर ATP मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि अशा ATP सिंथेसिसला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर 7 स्टेप नंतरची जी स्टेप आहे ती आहे डिहायड्रोजनेशन, त्यालाच ऑक्सिडेशन पण म्हणतात. सक्सिनेट is oxidized to fumarate. The hydrogen release is accepted. आता ऑक्सिडेशन प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन म्हणजे काय? हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे, आणि डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होणार आहे. या पूर्ण सायकलमध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल ठिकठिकाणी आणि कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल हे रिमूव्ह होताना आपल्याला दिसत आहेत. सक्सिनेट इज ऑक्सिडाइज टू फ्युमरेट द हायड्रोजन रिलीज्ड. तर इथे ऑक्सिडेशन होणार आहे म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे, आणि जो हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह झालेला इज एक्सेप्टेड. कोण एक्सेप्ट करेल? बाय FAD फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड. फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड काय करेल? तो H+ एक्सेप्ट करेल अँड गेट रिड्यूस टू FADH2. The reaction is catalyzed by again enzyme succinate dehydrogenase. आणि त्यानंतर 8 स्टेप आहे हायड्रेशन. फ्युमरिक ॲसिड बाय ॲडिशन ऑफ वॉटर गेट कन्वर्टेड इंटू मॅलेट इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फ्युमरेज. त्यानंतर मॅलेट फ्युमरेज ह्या एन्झाईमच्या मदतीने फ्युमरेट इज कन्वर्टेड इंटू मॅलेट. त्यानंतर 9th स्टेप जी आहे ती आहे ऑक्सिडेशन. मॅलेट किंवा त्याला डिहायड्रोजनेशन तुमच्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. डिहायड्रोजनेशन म्हणजेच ऑक्सिडेशन. मॅलेट इज ऑक्सिडाइज टू फॉर्म ऑक्झॅलो ॲसिटेट. पुन्हा जो पहिला कंपाऊंड आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड की जो ॲसिटिल कोए बरोबर कंबाईन होणार आहे तो पुन्हा तयार होतो, विच एंटर्स इन टू द केप सायकल अगेन अँड हायड्रोजन इज इज एक्सेप्टेड बाय NAD टू फॉर्म NADH2, आणि H+ जो रिमूव्ह होणार आहे डिहायड्रोजनेशनच्या प्रोसेसमध्ये तो परत NAD एक्सेप्ट करणार आहे. मॅलेट प्लस NAD यूज ऑक्झॅलो ॲसिटेट प्लस NADH2
आणि याच्यासाठी एन्झाईम लागणार आहे मॅलेट डिहायड्रोजनेज. अशा पद्धतीने ही क्रेब्स सायकल आपल्याला कंप्लीट झालेली दिसते. शेवटचा जो कंपाऊंड आहे की जो ॲसिटिल कोए बरोबर तयार होणार आहे तो पुन्हा ऑक्झॅलिक ॲसिड तो पुन्हा तयार होत असतो. त्यानंतर सिग्निफिकन्स हा काय सांगता येईल क्रेब्स सायकलचा? इट इज अ कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएचं कम्प्लीट ऑक्सिडेशन याच्यामध्ये होत असतं. नंतर ATP जनरेशनची प्रोसेस आहे ही. ATP मॉलिक्यूल जनरेट होत असतो, याच्यामध्ये सिंथेसिस होत असतं. फायनल कॉमन ऑक्सिडेटिव्ह पाथवे आहे हा. इंटिग्रेशन ऑफ मेजर मेटाबॉलिक पाथवे. त्यानंतर फॅट इज बर्न ऑन द weak of carbohydrates. Then excess carbohydrates are converted as a neutral fat. No net synthesis of carbohydrates from fat. Carbon skeleton of amino acid finally enter the TCA cycle. So दिस इज ऑल अबाउट द क्रेब्स सायकल. तर ही क्रेब्स सायकल काय पहिल्यांदा वाचून किंवा ऐकून तुमची पाठ होणार नाही आहे, तर तुम्हाला त्याचा सराव करावा लागणार, त्याची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तुमच्या नोटबुकमध्ये ती डायग्राम तुम्हाला 2-3 वेळेस काढून बघावी लागणार आहे. आणि जे एन्झाईमचे नाव आहे, जो सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटच्या नावावरूनच एन्झाईमचे नावं तयार झालेली आहेत. त्यामुळे ते फारसं अवघड नाही आहे, पण त्यासाठी रीडिंग आणि प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट. तर तुम्ही आणि याला वेटेज आहे जास्त, तर तुम्ही याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सांगता येईल? पायरुविक ॲसिड सिग्निफिकन्समध्ये आपल्याला आणखी सांगता येईल की पायरुविक ॲसिड अंडरगोज कम्प्लीट ऑक्सिडेशन होत असतं. याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड प्रोड्यूस 8 NADH2, 2 FADH2 आणि 2 ATP मॉलिक्यूल याच्यामध्ये तयार होत असतात. आणि 6 कार्बन डायऑक्साईड आणि 6 वॉटर मॉलिक्यूल्स आर रिलीज्ड ड्युरिंग क्रेब्स सायकल. So this is all about the Krebs cycle. Then in next presentation we will discuss about the metabolic pathway and electron transport system.